विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी एक धक्कादायक बाब समोर आली आणि जी तुमच्या सगळ्यांच्याही ती बाब निदर्शनास आली असेल. आपल्या सगळ्या पासेस जे सरकार विधिमंडळ वगैरे सगळे इश्यू करतात त्याच्यावरती नेहमी अशोक स्तंभ असायचं बघा. हा अशोक स्तंभच गायब झाला. आता तुम्ही तुमचे जुने सगळे पासेस तपासून बघा. इथे मध्ये अशोक स्तंभ असायचं. अशोक स्तंभ या राष्ट्राची ओळख आहे. त्याला एक संविधानिक अर्थ आहे. त्याला एक घटनात्मक अर्थ आहे. तो शिक्का आहे तुमच्या अस्तित्वाचा. राज्य शासनाची जाहिरात आली. दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या जाहिरातीतनं पण अशोक स्तंभ काढून टाकला होता आणि त्या जाहिरातीत सेंगोल होता. सेंगोल हे कसल्याचं प्रतिनिधी आहे तर सेंगोल हे भारत जेव्हा ब्रिटिशर सोडून गेले, अंग्रेज जेव्हा सोडून गेले तेव्हा जाताना लॉर्ड माउंटबॅटन यांनी ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून तो सेंगॉल जो एका सोनाऱ्यांनी बनवला होता बेंगलुरूमध्ये म्हणजे दक्षिणात्य राज्यांमध्ये, तो सेंगॉल ते प्रतीक ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून नेहरूजींच्या हातात दिलं. पण नेहरूजींनी ते स्वतःच्या केबिनमध्ये नाही नेलं. त्यांनी केबिनमध्ये अशोक स्तंभच ठेवला. आज तो अशोक स्तंभ हलवण्याचं काम या दृष्ट सरकारने